आमच्या पॅनलचे सहकार पॅनलचे माझे सहकारी नेते ज्यांच्यामुळेच अशा प्रकारचं दैदिप्यमान असं यश मिळाले ते संजूभाऊ कुसाळकर, दुसरे नेते शिवाजीराव नलावडे साहेब आज आवर्जून या विजयी उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार, तालिकेचे सभापती अमित गोरखे, सन्माननीय उमेदवार संजय पाटील, विलास महाजन, नितीन बनकर, रामदास मोरे साहेब, कुसाळकर साहेब, सन्माननीय अरुण पानसरे, नंदकुमार काटकर, जयश्रीताई पांचाळ, पूजा मॅडम, प्रकाश दरेकर, कोण राहिले, अनिल गजरे, गुलाबराव मगर, अशोक जगताप, सन्माननीय सातकर, सन्माननीय पिंपरे साहेब पॅनलमध्ये नव्हते परंतु ते आता आम्हाला सम्मिलित झाले, त्यांचंही मी स्वागत करतो. ईश्वर त्यांच्या बाजूने होता. अशा पद्धतीनं आम्ही 20 जागा लढवल्या. खरं म्हणजे आम्ही 19 जागा लढवल्या. 19च्या 19 आल्यानंतर 20 पैकी 19 जागा आल्या आणि आता पिंपरेसहित 21 पैकी 20 जागा आज सहकार पॅनलच्या निवडून आल्यात. एक निर्विवाद अशा प्रकारचं बहुमत राज्य संघाच्या निवडणुकीत लाभलंय. या निवडणुकीचं वैशिष्ट्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली. कार्यकर्त्यांच्या नेत्यांमधली निवडणूक होती. इथे कोणी मोठे पुढारी नव्हते, इथे कोणी दिग्गज नव्हते, प्रस्थापित नव्हते. तर सहकार चळवळीत जो छोटा कार्यकर्ता काम करतो त्यांना बरोबर घेऊन मी असेल, संजूभाऊ असतील किंवा नलावडे साहेब, आम्ही कार्यकर्ते स्वतःला समजतो. आणि राज्यामध्ये एक इतिहास घडला. ज्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला वैभवशाली परंपरा आहे, 106 वर्षाचा इतिहास आहे, 7 वर्षाचा. महात्मा गांधीजी यांनी या संदर्भात बैठक घेतलेली. अगदी मोठे नेते यांनी या संघाचं नेतृत्व केलंय आणि अशा वेळेला संघाला ऊर्जितावस्था द्यायची आहे. शिक्षण निधीचा विषय आहे, कर्मचाऱ्यांचे विषय आहेत आणि महाराष्ट्रातली सहकार चळवळ पुन्हा त्या ठिकाणी ताकदीनं कशी पुढे येईल त्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो, विश्वास व्यक्त करतो. आणि निश्चितच आम्ही सारेजण एकत्रितपणे राज्य संघाला पुन्हा वैभवाचे दिवस कसे येतील, पूर्वीचं गतवैभव कसं मिळेल याचा प्रयत्न आमचा राहील. राज्यात जवळपास मतदान झालं, त्यातलं 95% जास्त, मला वाटतं 97-98% मतदान जे झालं त्यापैकी आमच्या सहकार पॅनलला कब्बशीला मतदान त्या ठिकाणी झालं. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करेन. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं पाठबळ होतं. त्यांनी स्वतः संजीव कुसाळकर साहेबांना फोन करून राज्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित लढा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. तत्कालीन अध्यक्ष रामदास मोरे होते आणि मग आम्ही नेतृत्वापेक्षा पक्षाची त्या ठिकाणी उदो करण्यापेक्षा सहकारासाठी काम केलं पाहिजे या भावनेतनं सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवली. अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळालंय. आमची जबाबदारी मोठी आहे कारण संघाची स्थिती नाजूक आहे. परंतु सुदैवानं सरकार जे आहे त्या पक्षाचा मी आमदार आहे. मुख्यमंत्र्यांकडून काही गोष्टी आपण विनंती करून अधिकारवाणीनं निश्चितच या संघासाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्याच्या सहकार चळवळीसाठी आपण मिळवू. मी अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या सगळ्यांचाच आशीर्वाद कळत नकळत या
सर्व पॅनलला होता आणि त्यामुळं अतिशय सहजगत्या या ठिकाणी राज्यातील सहकार चळवळीतल्या संस्थांनी, कार्यकर्त्यांनी, सभासदांनी, मतदारांनी संजीव भाऊ, मी, नलावडे साहेब आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून जे यश या ठिकाणी मिळवून दिलंय त्या यशाला, विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही. आज सर्व उमेदवारांच्या वतीनं, नवनियुक्त संचालकांच्या वतीनं मी शब्द देतो. येणाऱ्या काळात राज्यभर सहकार शिक्षण प्रशिक्षणाची एक मोहीम, अभियान त्या ठिकाणी आम्ही सुरू करू. संघाच्या एकंदरीत विकासाच्या संदर्भात सुद्धा चांगल्या प्रकारच्या संकल्पना घेऊन नवीन संचालक मंडळ काम करेल हाही विश्वास त्या ठिकाणी देतो. कारण आम्ही ज्या ज्या संस्थात आहोत, जिथे जिथे आहोत, त्या संघाची असे संस्थांची प्रगतीच करण्याचं काम अनेक चांगल्या योजना आणून केलेलं आहे आणि त्याच पद्धतीत राज्य संघाची सुद्धा भविष्यातली वाटचाल निश्चितपणे सहकाराला भूषणावं ठरेल अशा प्रकारची होईल. हा संजू भाऊ, नलावडे साहेब आणि सर्व संचालकांच्या वतीनं मी विश्वास देतो. पुन्हा एकदा विजयी सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या विभागात, आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात संचालक म्हणून योगदान द्यावं अशाही प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व विजयी उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन करतो. पत्रकार बांधवांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं सुरुवातीपासून आजपर्यंत. आजही आपण उपस्थित आहात, तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. काय विचारायचं असेल तर विचार. मागे 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यावेळी आपण प्राप्त करू इथं झाली, पण आता 7 संस्था याच्यामध्ये प्रशिक्षणाला शासनाने नेमले. तो बिझनेस शिक्षणाचा निधी आहे तो डायव्हर्ट झाला, तर हे तुम्ही पुन्हा कसं रोडावर आणा, हा अजेंडा काय तुमचा? हेच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात की शिक्षण प्रशिक्षण पहिलं फक्त संघ द्यायचा आणि कंपल्सरी शिक्षण निधी होता, तेच उत्पन्नाचं स्रोत होतं. नंतरच्या काळात अमेंडमेंट घटना दुरुस्ती झाल्यामुळे या ठिकाणी त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार असतानाच जे खरं म्हणजे सहकारातलेच नेते होते, मी राजकीय बोलत नाही, परंतु ते वाचवू शकले नाहीत. संजीव भाऊ आणि मी हे पॅनल बनवताना मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि मला विश्वास वाटतो की आम्ही ताकदीनं हा विषय मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावून घेऊ आणि आणखी काय संघाला सरकार म्हणून मदत करता येईल ते मिळवून घेऊ. प्रॉपर्टी आपली संघाची आहे, मागं काय पूर्वी झाले, तर हे पुन्हा कसं संघामध्ये येईल या दृष्टीने काय 100% संघाची प्रॉपर्टी संघाकडेच राहील, संघाच्याच प्रगतीसाठी विकासासाठी तिचा वापर होईल. पण सहकार विद्यापीठासंदर्भात जो निर्णय झालेला होता त्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत का? ते दिल्लीला गेलं. ते आता कसं आहे, आता आमची निवडणूक झाली, आता आम्ही संचालकांना घेऊन बसू, सरकारकडून काय हवंय. सुदैवानं केंद्र सरकारनं सहकार धोरण आणले. अमितभाई शाह त्या खात्याचे मंत्री आहेत, ते सहकाराला प्रचंड देशात ताकद देत आहेत आणि अशा वेळेला तेही आम्हाला संघाला ताकद देतील. राष्ट्रीय पातळीवर कुसाळकर साहेबांचा वावर आहे, त्याच्यामुळे तेही मी देवेंद्रजींसोबत विनंती करून केंद्राकडूनही काही गोष्टी आपल्याला मिळतील का पाहू, पण प्रामाणिकपणे संघाची वाटचाल नीट कशी होईल, कारभार चांगला कसा होईल, कर्मचारी त्या ठिकाणी सुखी कसे राहतील. कारण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अडचणी असतात, कारण तेच जर त्या ठिकाणी अडचणीत असतील, उपासमारीत असतील तर प्रशिक्षण कसं काय देणार. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून त्या ठिकाणी आम्ही ॲक्शन प्लॅन तयार करू आणि सगळे मिळून चांगलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. पण सहकार विद्यापीठ असलं पाहिजे का राज्यात? सहकार विद्यापीठासाठी 100% असलं पाहिजे. उलट पहिल्यापासून मीच मागणी केली होती सहकार विद्यापीठाची, तेव्हा अशोक गंजरे साहेब होते. 100% आपण आता सहकार विद्यापीठ देशाचं समजा गुजरातला गेलेलं आहे, पण आपल्याला ॲडिशनल विद्यापीठ किंवा उपकेंद्र असं काय करता येईल का, यासाठी निश्चितच आग्रह करून आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि आणण्याचा प्रयत्न करू. दरेकर साहेब, राज्यातल्या गावाखेड्यातल्या ज्या सहकारी सोसायटी आहेत त्यांची बिकट परिस्थिती आहे, कारण जिल्हा बँकाच अनेक ठिकाणी डबघाईला आल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुठे जे पतपुरवठा होणं किंवा ज्या पद्धतीने ऊर्जित अवस्था येण्याची गरज आहे ती होताना दिसत नाही. अत्यंत चांगला प्रश्न आहे.
यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करत आहे. जसं नागपूर जिल्हा बँक अडचणीत होती, बुलढाणा जिल्हा बँक अडचणीत होती. ज्या अडचणीतल्या बँकांना सरकारनं त्या ठिकाणी भांडवल स्वरूपात पैसे दिलेले आहेत. नागपूर बँकेवर तर राज्य बँक प्रशासक नेमले, तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, समिती नेमली होती. ज्या कोऑपरेटिव्ह बँका अडचणीत आहेत त्यांच्यासाठी 200-300 कोटीचा निधी द्यावा, जेणेकरून त्या अडचणीतनं बाहेर येतील. तो प्रयत्न सुरू आहे. आणि आपण म्हणताय ते खरं, विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होण्याची आवश्यकता आहे. मी देशाचे केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शाहचे आभार व्यक्त करेन की त्यांनी या पॅक सोसायट्यांसाठी 20 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यांना फंडिंग कसं केलं जावं हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून निश्चितपणे करू. आणि त्या माध्यमातून गावाच्या विकासामध्ये या विविध कार्यकारी सोसायट्या आणखी सक्षमतेनं कशा काम करतील याची सुद्धा राज्य संघ म्हणून आम्ही काळजी घेऊ. नोटबंदीच्या काळात ज्या नोटा बँकांकडे होते त्या बदलून अजूनही दिले नाही, त्या संदर्भात काय? मला त्याची कल्पना नाही, का दिल्या नाहीत, कुठल्या बँकांचं त्याचं डिटेल द्या, आपण माहिती घेऊ. सहकारी बँकांच्या नोटा तर कुठल्या बँकांच्या सांगा ना, आमच्या सगळ्यांच्या घेतल्या. पीडीसीसी बँकांची आता काय त्यातली केस माहीत नाही. आता मी इथे पीडीसीसी बँकेची आता त्याच्यासाठी काय केस आहे ती बघू, का घेतल्या नाहीत. त्यांच्या काय नियमावली असतील, त्यासाठी ऑलरेडी आग्रह आम्ही केला होता. पण पीडीसीची काय केस आहे समजून घेऊ. रोहित पवार वेगळे राजकीय त्याच्याशिवाय संपणारच नाही. विलास मागे येतो असा. रोहित पवारांचं म्हणणं आहे की अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण मला वाटतं अजून रोहित पवार बच्चा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर एवढी मोठी भाकीतं करायला मला वाटतं त्यांनी थोडं प्रगल्भ व्हावं, थोडं राजकीय उन्हापावसात भिजावं आणि मग बोलावं. आता शरद पवार साहेबांच्या भूमिकेत जाऊन वक्तव्य करणं मला वाटतं पोरकटपणाचं आणि बालिश आहे. पुण्यातले रेव पार्टीचं प्रकरण ज्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावाई अडकले आहेत, त्यांना अटक देखील करण्यात आली. मात्र काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्या पत्रकार परिषदेमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस उपस्थित होते, त्यावरून त्यांनी पोलीस आणि सरकारवर आरोप केलाय की माझ्यावरती पाळत ठेवली जात आहे, सरकार एवढं घाबरतंय काय मला, अशा पद्धतीचं आरोप त्यांचा. आरोपी तर आपला बचावात्मक पवित्रा घेऊनच भूमिका मांडत असतो. मला काय वाटतं किंवा खडसेंना काय वाटतं यापेक्षा तपास यंत्रणा आहेत त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. आणि तपास यंत्रणाने त्या ठिकाणी रेड टाकले, पकडलेला आहे, FIR झाला आहे, कारवाई सुरू आहे, हा त्यांचा भाग आहे. आम्ही राजकीय नेत्यांनी किंवा संबंधितांनी बोलणं हा तपास यंत्रणेवर प्रभाव करू शकतो. राज्याचे या तपास यंत्रणा सक्षम आहेत, ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सक्षम आहेत आणि त्या योग्य ती भूमिका घेऊन कारवाई करत असतात. तो काही कारवाई कोणी राजकीय सूडभावनेनं करत नाही, कारण न्यायव्यवस्था शेवटी आपल्याला आहे. पण त्यांना उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे जाणार आहेत. भेट घेतली आधी राज ठाकरे गेले होते, आता उद्धव ठाकरे शिवसेनेवरती जाणार आहेत. आनंद आहे खरं म्हणजे. यापूर्वीच त्यांनी जायला पाहिजे होतं. एवढे 20-22 वर्ष का लागली हा प्रश्न आहे. असो, आता त्यांना गरज वाटते. तेव्हा राज ठाकरे साहेबांना ते दिसत नव्हते. राज ठाकरे साहेब त्यांना ठीक आहे, पण दोन भाऊ एकमेकांकडे जात असतील आणि कौटुंबिक स्नेह वाढत असेल तर मला काय वाईट वाटायचं कारण नाही. नुसतं कौटुंबिक नाही, राजकीय स्नेह सुद्धा वाढतोय असं दिसतंय. बघू ना आपण, अजून त्याला वेळ आहे. घोडा मैदान दूर आहे. कारण मागच्या जो मराठीसाठी मेळावा झाला त्यानंतर उद्धव साहेबांची अगतिकता दिसली, परंतु राज ठाकरे साहेबांनी सांगितलं मराठी विषयासाठी मेळावा होता, राजकीय नव्हता. त्यामुळे अजून ते युती करणार आहेत, एकत्र येणार आहेत, याचं काही स्पष्ट चित्र नाही. अजून गाठीभेटी चालल्या आहेत. जरा घोडा मैदान जवळ आलं की याच्यावर बोलू आपण. सरकार अडचणीत आहे, मंत्र्यांचे राजीनामे सहकारी पक्षाचे आता तुमच्या पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात झालेला नाही. मात्र कोकाटे असतील, शिरसाट असतील, सगळ्यांचे राजीनामे मागितले जातात. आता कोकाटेंचा राजीनामा तेव्हाच घेतला जाईल जेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांचा घेतला जाईल असं राष्ट्रवादीनं त्यांच्या अंतर्गत बैठकीमध्ये ठरवलंय किंवा तशी भूमिका त्यांनी घेतली. शिरसाटांच्या राजीनाम्याबद्दल मात्र काही निर्णय होता
सरकार अजिबात अडचणीत नाही. सरकारची प्रतिमा मलिन अजिबात होणार नाही. कारण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यांची प्रतिमा मलिन म्हणजे सरकारची प्रतिमा मलिन प्रतिमा होणार नाही याची काळजी घेणारं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आता कोण पक्षांतर्गत काय निर्णय घेतोय हा त्या पक्षाचा निर्णय आहे. कालच अजितदादांनी की आज सांगितलं की मुख्यमंत्री ठरवत असतात खाते बदल करायचा, कोणाला ठेवायचा, कोणाला काढायचा. आणि त्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबांच्या पक्षाचा निर्णय असेल त्यांच्याशी चर्चा करून घेतील. त्या ठिकाणी अजितदादांच्या पक्षाचा निर्णय असेल त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. त्याच्यामुळे जे काय होईल ते तिघे एकत्रितपणे निर्णय घेतील आणि त्याच्यामुळे अजिबात अडचण नाही. निर्विवाद बहुमत आमच्या महायुतीला आहे. राज्यातील जनतेचा मॅन्डेट आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे चुकीचं वेडंवाकडं वागणाऱ्यांना हे तिन्ही नेते योग्य ती दखल घेऊन त्यावर कृती करणारे आहेत. दहीहंडी लीगमध्ये जय जवान मंडळाला यंदाच्या वर्षी सहभाग मिळालेला नाही त्याची टीका होती की ते राज ठाकरेंच्या समोर त्यांनी सलामी दिली आपल्या सभेच्या वेळी. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात येते असे मंडळाचे कार्यकर्ते म्हणतात आणि मनसेचे नेते म्हणतात. आता प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असेल. कुठल्याही गोष्टीचे निकष असतात. त्या निकषामध्ये जे होत असतं ते मला याची कल्पना नाही आहे. परंतु असं काही जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रश्न नाही. ते नावाजलेलं मंडळ आहे. त्याच्यामुळे आता काय निकष आहेत काय ते मी माहिती घेऊन त्याच्यावर भाष्य करेन.